श्री ज्ञानेश्वरी अध्याय 8 अक्षरब्रह्म योग ओव्या 251 ते 271. श्री गणेशाय नमः. आता शरीराचे तयाची ठाई आडनावही उरले नाही, तरी कोणे काळे काई निमित्ते पाहे पा. ते देहासकट ब्रह्म झाल्यावर त्याच्याजवळ देहाचे वेगळेपण राहत नाही. मग मार्गाते कासया शोधावे, कोणे कोठुनी के जावे, जरी देश कालादी आघवे आपणची असे. जो स्वतःच देश काळ या गोष्टी स्वतःच झाला आहे, तो ब्रह्मप्राप्तीसाठी मार्गाचा शोध का आणि कोठून करायला जाईल. आणि हा गाघटू जे वेळी फुटे, ते वेळी तेथिंचे आकाश लागे नीट वाटे, वाटा लागे तरी गगना भेटे एरवी चुके. घट फुटला म्हणून घरातले आकाश फुटते का? कारण आकाश हे त्या घटाच्या आधीपासूनच असते. पाहे पा ऐसे हण आहे, की तो आकारूची जाये, येर गगन ते गगनीची आहे घटत्वाही आधी. खरी गोष्ट अशी असते की नाश हा त्या घटाच्या आकाराचा होतो. मूळचे घटाकाश हे घटाच्या निर्मितीच्या आधीपासून मूळ स्वरूपात असतेच. ऐसिया बोधाचेणी सुरवाडे, मार्गा मार्गाचे सांकडे, तया सोहम सिद्धान पडे योगियांसी. या प्रकाराच्या ज्ञानाने जो परिपूर्ण आहे, ज्याने अहम ब्रह्मस्मीचा अनुभव घेतला आहे, असा खरा योगी या बाह्य दोन्ही मार्गाचा फारसा विचार करून संकटात पडत नाही. या कारणे पंडो सुता, तुआ हो आवे योगयुक्ता, ये तुलेणी सर्व काही साम्यता आपैसया होईल. यासाठी हे पंडुसुता, तू योगयुक्त हो, त्या योगाने तुला आपोआप ती ब्रह्मस्थिती प्राप्त होईल. मग भलतेथ भल तेव्हा, देह असो अथवा जावा, परी अबंधा नित्य ब्रह्मभावा विघडू नाही. मग देहाचा बंध हा केव्हाही राहिला काय किंवा सुटला काय, तुझ्या मानसीच्या अहम ब्रह्मस्मी या स्थितीत तीळमात्र फरक होणार नाही. तो कल्पादी जन्मा नागवे, कल्पांती मरणे नापलवे, माझी स्वर्ग संसाराचेणी लाघवे झकवेणा. ते ब्रह्मरूप विश्वारंभी जन्मत नाही, प्रलयकाली मरत नाही, किंवा मधल्या काळात ते स्वर्ग संसार मोहात अडकत नाही. येणे बोधे जो योगी होय, तयासीची या बोधाचे नीटपण आहे, काजे भोगाते पेलुणी पाहे निजरूप ये. या बोधाने जो योगी होतो, तो त्या बोधाचे फल पावतो, कारण तो ब्रह्मस्थितीतच सर्व विषयभोग दूर सारून स्थित असतो. पैगा इंद्रादिका देवा, जया सर्वस्वी गाजती राणीवा, ते सांडणे मानुनी पांडवा डावली जो. अशा योग्याने स्वर्गस्थ सुखे त्या त्याच्या ब्रह्मस्थितीवरून ओवाळून टाकलेली असतात, त्याला त्याची अभिलाषा नसते. जरी वेदाध्ययनाचे झाले, अथवा यज्ञाचे शेतची पिकले, की तपोदानाचे जोडले सर्वस्व हणजे. जरी वेदाभ्यास करून वैदिक झाला, यज्ञ करून पुण्याचे शेत पिकविले, तपाने दानाने पुण्य गाठीस बांधले, तया आघवयाची पुण्याचा मळा, भारू आतवणी जया ये फळा, ते परब्रह्म निर्मळा सांटीण सरे. पुण्याईचा मळा
हा जरी बहरून फुलून आला तरी त्या निर्मळ परब्रह्मपद लाभाची बरोबरी अन्य कशानेही होत नाही. जे नित्यानंदाचे निमाणे, उपमेचा कांटाळा न दिसे साणे. पहा पावेद यज्ञादी साधणे, जया सुखा. वेद, यज्ञ, तप ह्यांचे स्वर्गसुख लाभ मोजण्यासाठी ताजव्यात घातले तर नित्यानंदापेक्षा जे कमी भासत नाही. जे विटे न सरे, भोगी तयाचे नि पवाडे पुरे. पुढती महासुखाचे सोय रे, भावंडची. जे स्वर्गसुख विटत नाही व संपत नाही, जे भोगणाऱ्याच्या इच्छा पूर्ण करते व जे महासुखाचे धाकटे भावंड आहे. ऐसे दृष्टीचेणी सुखपणे, जयासी अदृष्टाचे बैसणे. जे शतमुखाही अंगवणे, नोहेची एका. असे जे स्वर्गसुख जे मृत्यूनंतर प्राप्त होते, ज्याच्यासाठी शतयज्ञ करावे लागतात तरी ते साध्य होत नाही. मग तया सुखाची किरीटी, करुणिया गा पाऊटी. परब्रह्मची ये पाठी, आरूढती. त्यामुळे खरा द्रष्टा योगी हा त्या स्वर्गसुखाची पायरी करून त्याच्याही वर आणि जे अधिक श्रेष्ठ आहे त्या ब्रह्मपदावर चढतो. ऐसे चराचरेक भाग्य, जे ब्रह्मेशा आराधना योग्य. योगियांचे भोग्य, भोगधन जे. अशा प्रकारे स्थावर जंगमात्मक जगाचे जे एकमेव ऐश्वर्य आहे, ज्याची आराधना ब्रह्मदेव, श्री शंकर यांसारख्या देवता करतात, जी योगी माणसाची योगाची उपभोग्य वस्तू आहे. जो सकळ कळांची कळा, जो परमानंदाचा पुतळा. जो जीवाचा जिव्हाळा, विश्वाचिया. जो आद्य ज्ञानस्वरूप परमात्मा सर्व कलांची कला आहे, जो परमानंदाची मूर्ती आहे, जो या सकल विश्वाच्या जिव्हाळ्याचा आहे. जो सर्वज्ञतेचा ओलावा, जो यादव कुळींचा कुलदिवा. तो श्रीकृष्णजी पांडवा प्रति बोलिला. जो परमात्मा सर्वज्ञानाचे जीवन आहे, जो यादव कुलाचा कुलदीपक आहे, तो श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनास म्हणतात. ऐसा कुरुक्षेत्रींचा वृत्तांतू, संजयो रायासी असे सांगतू. तेची परियेसा पुढारी मातू, ज्ञानदेव म्हणे. असा कुरुक्षेत्रावरचा कथाभाग हा संजय धृतराष्ट्राला सांगतोय. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की त्या यादवकुल दीपकाने अर्जुनास काय सांगितले ते आपण पुढील अध्यायात श्रवण करूया. हरि ओम तत्सत. इति श्री ज्ञानदेव विरचिताया भावार्थदीपिकाया अक्षरब्रह्मयोगो नाम अष्टमोध्याय. इथे श्री ज्ञानदेव रचित श्री ज्ञानेश्वरी अर्थात भावार्थ दीपिका या ग्रंथाचा 8वा अध्याय पूर्ण होतो. जय जय राम कृष्ण हरी.